शाम ते कालचं करत बसा. नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर, स्टुडंट हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जे आपलं सध्या एमसीसी म्हणजे सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस चालू झाली आहे, या सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेसच्या रजिस्ट्रेशन बद्दल इन डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. सोबतच काय फीस लागणार आहेत, लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत आणि या रजिस्ट्रेशन करत असताना कोणत्या महत्वाच्या गोष्टीची काळजी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे, अशा आपण इन डिटेल इन्फॉर्मेशन या सेशन मध्ये किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देणार आहोत. व्हिडिओ थोडासा लॉंग होऊ शकतो पण खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह होऊ शकतो, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना सध्या बरेच काही क्वेश्चन्स आहेत की मला माझ्या मार्कानुसार या प्रोसेसला रजिस्ट्रेशन करावं अथवा नाही, हा एक प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, स्टेट काउन्सिलिंग केव्हा चालू होणार आहे, की मग मी स्टेट मध्ये करू की एमसीसी मध्ये करू, असे एक नाही बरेच क्वेश्चन्स या ठिकाणी विद्यार्थ्यासमोर आहेत. आणि यातल्या यात बरेच असे विद्यार्थी या ठिकाणी आपल्याकडे पेड काउन्सिलिंगला जॉईन असू सुद्धा किंवा बरेच युट्यूबवर फॉलो करणारे विद्यार्थी आहेत की नेहमी ती एक आपल्याला क्वेश्चन करतात की सर आपण मॅनेजमेंटचे ऍडमिशन करतात का. लक्षात घ्या, आपण आपल्या मॅनेजमेंटचे ऍडमिशन करतो. मॅनेजमेंटचे जे काही रेट आहेत मार्केटपेक्षा थोडे स्टँडर्ड रेट आहेत आपल्याकडे. स्टँडर्ड म्हणण्यापेक्षा समजा एखादा व्यक्ती 60 लाख सांगत असेल, तो रेट आपला जवळपास 70 लाखापर्यंत जातो. आणि हा रेट त्यामध्ये कुठलं कॉलेजचं आहे हे विद्यार्थी पालकांना तपासून पाहणं गरजेचं आहे. कारण विद्यार्थी पालकांना आपण जे काही ऍडमिशन मिळवून देणारे कॉलेजेस आहेत, या कॉलेजेसमध्ये मोस्ट ऑफ द चान्सेस हॉस्पिटल कनेक्टिव्हिटी आणि या ठिकाणी चांगला इन्फ्रास्ट्रक्चर आणि वेल फॅकल्टी असलेल्या कॉलेजेसलाच आपण ऍडमिशन या ठिकाणी मिळवून देतो. एमबीबीएस ला ऍडमिशन मिळवणं आणि ते पण मॅनेजमेंट मधून कमी पैशाने मिळवणं यामध्ये खूप डिफरंट आहे. कारण कमी पैशात पण मिळतात आणि जास्त पैशात पण मिळतात, पण याचा डिफरंट काही ठिकाणी वेगळा येतो. दुसरी अजून व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी गोष्ट क्लिअर करणार आहे. बरेच असे मार्केटमध्ये मी यांना काउन्सलर नाव देऊ शकत नाहीये, एजंट लोक की आपल्याला कंटिन्युअसली कॉल करत आहेत, कंटिन्युअसली व्हॉट्सअप मेसेज करत आहेत, इंस्टाग्राम करत आहेत. बरेच ठिकाणी कॉलिंग करून तुम्हाला ऑफिसेसला बोलवलं जातं, मोठे मोठे ऑफिसेस दाखवले जातात आणि आपल्याकडून 5 लाख 10 लाख ऍडमिशन कन्फर्मेशनच्या फीस बद्दल चर्चा केली जाते. विद्यार्थी पालकांना कधी हा प्रश्न का पडत नाही की जर या व्यक्तींकडे कॉलेजच्या सीट आहेत तर त्या कॉलेजवाल्याकडे का नाहीयेत. जर एखादा व्यक्ती कॉलेजवरती गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी 1 करोडचं बजेट सांगितलं जातं आणि ज्यावेळेस आपण अशा व्यक्तीकडे जातो तो व्यक्ती 50 लाखात रुपयात करून देतो. कसं काय होतं असं, हा कधीच कुठल्या पालकाला विद्यार्थ्याला प्रश्न पडत नाही. त्यांनी म्हटले करून देतो, पण त्याचे काही रिझन्स आहेत का. ठीक आहे, एखाद्या ठिकाणी एखाद्या कॉलेजची 22 लाख रुपये असेल, डीम युनिव्हर्सिटीमध्ये खास करून, तर ते फीस ठीक आहे 2-4 लाखांनी कमी 2 लाखांनी कमी होऊ शकेल, याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी जास्त कमी होऊ शकत नाही. मग कुठलेच विद्यार्थी पालक या ठिकाणी या गोष्टीची शहानिशा न करता बऱ्याच ठिकाणी विद्यार्थी पालक या ठिकाणी 5 लाख 10 लाख रुपये पैसे देऊन आपली सीट बुक झाली, आपलं ऍडमिशन कन्फर्म झालं, या संभ्रमात आहे. लक्षात घ्या, जोपर्यंत आपण कुठल्याही प्रोसेसचं, लक्षात घ्या, कुठूनही ऍडमिशन करा, मॅनेजमेंट मधून करा, मेरिट लिस्ट मधून करा किंवा येणाऱ्या कोठ्यातनं करा, अशा कुठल्याही लिस्ट मधून जर आपण ऍडमिशन करत असेल तर आपल्याला त्या प्रोसेसचं रजिस्ट्रेशन मॅन्डेटरी असतंच. हे पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप, आपल्याला चॉईस फिलिंग सुद्धा मॅन्डेटरी असते. आणि थर्ड स्टेप लक्षात घ्या, कॉलेजचा एनआरआय कोटा वेगळा आहे, मॅनेजमेंट कोटा आपण जर विचार केला तर काही ठिकाणी एनआरआयचे वेगळे ऑप्शन्स घेतले जातात, काही वेळेस मॅनेजमेंट कोट्याचे सुद्धा वेगळे घेतले जातात आणि वेगवेगळे रेट असतात. विद्यार्थ्याकडनं मी सतत ऐकलंय की सर एखादा आम्हाला व्यक्ती 50 लाख रुपयात देत आहे आणि या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाहिलं तर 60 लाख रुपयाला तेच कॉलेज मिळत आहे. रिझन काय आहे, याचं एक रिझन आहे. लक्षात घ्या, फर्स्ट इयरला तुम्हाला फक्त त्या कॉलेजमध्ये जॉईन करायचं, फर्स्ट इयरला तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जॉईन करायचं. एकदा का होईना तुम्ही त्या कॉलेजमध्ये जॉईन झालात तर तुम्हाला या ठिकाणच्या ज्या फीस असतात, ज्या तुम्हाला 50 लाख 60 लाख सांगितले जाते, या फीस जवळपास 1 करोडच्या पुढे जातात. हे प्रॅक्टिकली घडलेली घटना आहे. लास्ट इयरला आपल्याच पेड काउन्सिलिंगच्या 3 मुलांनी युपी मध्ये ऍडमिशन घेतलं, बऱ्याच विद्यार्थ्यांनी तेलंगणामध्ये पण ऍडमिशन घेतलं. ऍडमिशन घेत असताना काही एजंट लोकांनी त्यांना 70 लाखाचं बजेट दिलं. आज ज्यावेळेस त्यांची मेडिकलमध्ये थर्ड इयरला आहे तर सध्याचा खर्च त्यांचा 85 लाखाच्या जवळ गेलाय, अजून 1.5 वर्ष बाकी आहे त्यांचं. तर अशा प्रकारे या विद्यार्थ्याचा जो ओन फीडबॅक होता, हा ओन फीडबॅक मी तुम्हाला सांगत आहे. त्यामुळं लक्षात घ्या, ते ऍडमिशन आम्ही जरी आपलं करत असू अथवा आपण दुसऱ्या कुठल्या जरी एखाद्या काउन्सिलर कडनं किंवा एजंटनं करत असाल,
तर ऑलरेडी त्या कॉलेजमध्ये एखादा जो मुलगा शिकत असलेला आपल्या ओळखीचा सापडत असेल, त्या मुलाला त्या कॉलेजच्या फी स्ट्रक्चर बद्दल आधी शहानिशा करा. शहानिशा करूनच मग आपण या डिसिजन कडे जावा. कारण आपण या ठिकाणी फर्स्ट इयरला जाऊन तिथे अडकून पडू नका, किंवा त्या ठिकाणचे जे गव्हर्नमेंटचं पॅनल्टी बॉन्ड आहे याचा सुद्धा आपण या ठिकाणी माहिती घेऊन या प्रोसेसमध्ये जाणं गरजेचं आहे. हा तुम्हाला माहिती का देत आहे, कारण सध्या हे खूप मोठ्या प्रमाणावर लार्ज स्केलवर वाढलं आहे. कारण जर महाराष्ट्रात जर एवढ्या कमी अमाऊंटला जर सीट मिळत असत्या तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी नीट मध्ये गुड मार्क्स घ्यायची गरजच नव्हती. हे फक्त मार्केटमध्ये एक अफवा असती, लोकांकडनं पैसे कलेक्ट करायची एक पद्धत असती, आणि बऱ्याच वेळेस असे लोक रातोरात कधी शटर बंद करून जातील याचा सुद्धा भरोसा नाहीये. त्यामुळे आपण काळजी आणि व्यक्ती पाहूनच पैसे देणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर मेन आपलं महत्वाचा जो टॉपिक आहे त्याकडे वळूया. त्यातल्या त्यात ज्याही विद्यार्थ्यांना आपली पेड काउन्सिलिंग घेता आली नाही किंवा जॉईन करायची इच्छा होती पण या ठिकाणी काही रिझन्स मध्ये जॉईन करू शकले नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी आपली मेडिकलची एक हँडबुक आहे. त्या हँडबुक मध्ये आपल्याला जवळपास एमबीबीएसच्या सर्व कॉलेजेस म्हणजे एम्स पासून ते पूर्ण आपल्या सेमी गव्हर्नमेंटच्या सर्व कॉलेजची कॉलेज कोड, कॉलेज नेम, कॉलेजची फीस, वेबसाईट, कॉलेजचे कट ऑफ इन डिटेल कॅटेगरी वाईज या ठिकाणी दिलेली बुकलेट आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना या वर्षीचा जर विचार केला असता नीट स्कोरचा काही फायदा होणार नाहीये, पण जो नीटचा रँक आहे, एसएमएल रँक आहे, याचा 100% आपल्याला फायदा होणार आहे. कारण याच रँक वरती हे कॉलेजेस मिळणार. हे पण एक तेवढीच महत्वाची गोष्ट आहे. ज्या विद्यार्थ्यांना बुक हवी आहे असे विद्यार्थी पीडीएफ कॉपी 200 रुपीजला आपण देत आहोत. हार्ड कॉपी इन्क्लुडिंग कुरिअर चार्जेस 300 ला आपण उपलब्ध करून देत आहोत. ज्या विद्यार्थ्यांना अजून पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल असे विद्यार्थी सुद्धा पेड काउन्सिलिंग जॉईन करू शकतात. पेड काउन्सिलिंगची फीस आपली या ठिकाणी विद्यार्थ्यांना माहित आहे किंवा आपण डायरेक्टली कॉल करून विचारू शकतात. दुसरी गोष्ट आहे, यामध्ये ज्याही विद्यार्थ्यांना ओनली अपडेट्स हवेत, लक्षात घ्या, आम्हाला आपली पेड नको जॉईन करणं, आम्ही ऑलरेडी कुठेतरी जॉईन केली आहे पण आम्हाला आपल्या पेड काउन्सिलिंगचे अपडेट हवे आहेत, तर अशा विद्यार्थ्यांना आपण ओनली 500 रुपीज, लक्षात घ्या, ओनली 500 रुपीज मध्ये महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगचे अपडेट, त्या कट ऑफ बुक म्हणजे जे आता बुक सांगितले ते कट ऑफ बुक प्लस अदर स्टेट की जे काही ओपन स्टेट आहेत, या ओपन स्टेटच्या सर्व प्रोसेसचे अपडेट आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत. जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, ते लिंक आपण जॉईन करू शकता. महत्वाचा आता आपल्या व्हिडिओचा जो मेन टॉपिक आहे एमसीसी काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन. यामध्ये एमसीसीची जे वेबसाईट आहे तुम्हाला मी स्क्रीनवरती दिली आहे, या स्क्रीनवरच्या वेबसाईटवरती आपण या ठिकाणी लॉग इन करून पुढील प्रोसेस करू शकतात. ज्यावेळेस आपण वेबसाईट लॉग इन करू त्यावेळेस आपल्याला या प्रकारे होम पेज दिसेल. होम पेज दिसल्यानंतर आपल्याला यूजी मेडिकल मध्ये यायचं आहे. यूजी मेडिकल मध्ये येऊन आपल्याला त्या ठिकाणी सिलेक्शन करायचं. सिलेक्शन केल्यानंतर लास्ट कॉलमला आपल्याला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन दिसेल, त्या ठिकाणी आपल्याला येऊन क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांना अशा प्रकारची विंडो दिसेल. अशा प्रकारची विंडो दिसल्यानंतर विद्यार्थ्यांना लगेच फॉर्म फिल करायला सुरुवात करायची नाही. का? कारण या ठिकाणी आपल्याला कधी फॉर्म भरायचा आहे, ऑलरेडी रजिस्टर्ड असाल तर. आपण या ठिकाणी न्यू असाल तर आपल्याला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन मधून आपल्याला फॉर्म भरायचा आहे. कारण विद्यार्थी इथंच भरत आहेत आणि माझं ओपनच होत नाही असं सांगत आहेत, तर त्यामुळे आपल्याला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन मध्ये आपल्याला पहिल्यांदा आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना असे इन्स्ट्रक्शन दिसून येते. इन्स्ट्रक्शन मध्ये विद्यार्थ्यांना पहिल्यांदा रीड केअरफुली ऑल डिटेल्स. याच्यासाठी मी सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती करेन, विद्यार्थ्यांनी एकदा एमसीसीचं इन्फॉर्मेशन ब्राउचर वाचून घ्यावं. जर वाचलात तर आपल्याला फॉर्म फिलिंग करत असताना काही अडचणी येणार नाहीये. ठीक आहे. या गोष्टीनंतर तुम्हाला पूर्ण रीड केल्यानंतर ऍग्रीवर क्लिक करायचंय. डोंट ऍग्री केल्यानंतर फॉर्म पुढे प्रोसेस होणार नाहीये. ऍग्रीवर क्लिक करून आपल्याला पुढील प्रोसेससाठी जायचं आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना जोही आपला, लक्षात घ्या, जोही आपला स्कोर कार्ड वरती रोल नंबर आहे तो ऍज इट इज टाकायचा आहे. जोही आपला ऍप्लिकेशन नंबर आहे तो ऍज इट इज टाकायचा आहे. आणि आपण नीटचा फॉर्म भरताना जशा प्रकारे आपलं नाव टाकले, बऱ्यापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी सीबीएसई मध्ये अशा विद्यार्थ्याच्या कॅन्डिडेट फुल नेम मध्ये ओनली फर्स्ट नेम आणि लास्ट नेम आहे. बरेच जे काही स्टेट ऑफ महाराष्ट्र कॅन्डिडेट त्यांचं लास्ट नेम, फर्स्ट नेम अँड मिडल नेम हा सिक्वेन्स आहे. तर जोही आपला सिक्वेन्स त्या ठिकाणी आहे त्या सिक्वेन्सने आपल्याला फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर आपलं मदर नेम जसंही भरलंय, कोणी सिंगल वर्ड मध्ये भरला असेल म्हणजे फर्स्ट नेम भरला असेल, कोणी
आईचं नाव सोबत वडिलांचं नाव अण्णा या प्रकारे सुद्धा भरलं असेल तर तेही आपल्याला ऍप्लिकेबल असणार आहे. आणि नंतर डेट ऑफ बर्थ जे आहे चुकीची भरली असेल चुकीचीच टाकावं लागेल तुम्हाला, आणि बरोबर असेल तर काही अडचण येणार नाही. तर डेट ऑफ बर्थ आपल्याला भरून हे फॉर्म आपल्याला कॅप्चा टाकून सबमिट करायचं आहे. सिक्युरिटी पिन टाकून सबमिट करून आपल्याला पुढील स्टेपसाठी जायचं आहे. ज्याही वेळेस आपण हे प्रोसेस करू त्यानंतर जर आपलं रजिस्ट्रेशन किंवा आपल्या नीटच्या स्कोअर कार्डवरचा डेटा एकदम करेक्ट आपण भरला असेल तर नेक्स्ट स्टेप आपल्याला ओपन होणार आहे. जर त्यामध्ये काही डेटा करेक्ट नसेल तर त्या ठिकाणी डेटा मिसमॅच या ठिकाणी येणार आहे. त्यामध्ये नीटचा रोल नंबर, ऍप्लिकेशन नंबर, कॅन्डिडेट नेम, मदर नेम, डेट ऑफ बर्थ हे तुम्हाला बाय डिफॉल्ट येईल. आता सर्वात महत्वाचा प्रश्न इथं पडतो. बऱ्याच विद्यार्थ्यांचं आपण पाहिलंय की फॉर्म भरत असताना मोबाईल नंबर वेगळा असतो आणि सध्या कंडिशनला वर्किंग मध्ये मोबाईल वेगळा असतो. मग यामध्ये काय होतं, विद्यार्थ्यांना मोबाईल ओटीपी रिसिव्ह व्हायचे चान्सेस कमी होऊन जातात. पण विद्यार्थ्याकडे मेल आयडी असेल तरी मोर दॅन सफिशियंट. इन केस आपला मोबाईल नंबर जरी चेंज झाला असेल तरी आपला या ठिकाणी मेल आयडी वरचा सुद्धा ओटीपी आपण देऊ शकतात आणि या ठिकाणी आपली लॉग इन करून घेऊ शकतात. दोन्ही पैकी एक असणं गरजेचंच आहे. जर दोन्ही नसेल तर आपल्या या ठिकाणी काही होणार नाही. यानंतर आपल्याला पासवर्ड. पासवर्ड मध्ये एक अल्फाबेट, एक अल्फाबेट असावं किंवा एक स्मॉल असावं, बाकी अल्फाबेट असावं, एक नंबर असावा, एक फंक्शन की असावं. अशा प्रकारे आपल्याला हा पासवर्ड सेट करायचा आणि कन्फर्म करून घ्यायचं आहे. नेक्स्ट ज्यावेळेस हे स्टेप कंप्लीट होईल, हे स्टेप कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला एंटर युअर मोबाईल वन टाइम पासवर्ड किंवा मेल वन टाइम पासवर्ड. ऑर मध्ये दोन्ही भरायची गरज नाहीये, दोन्ही पैकी कुठलाही एक. लक्षात घ्या, दोन्ही पैकी कुठलाही एकच आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. दिल्यानंतर ज्यावेळेस आपलं सक्सेसफुली पेज ओपन होईल त्यावेळेस आपल्याला या प्रकारची विंडो दिसणार आहे. या विंडो मध्ये तुम्ही पाहू शकतात फर्स्ट स्टेप आपली कंप्लीट आहे. जे ऑथेंटिकेशन प्रोसेस होती किंवा ऑथेंटिकेशन जो फॉर्म होता हा आपला कंप्लीट आहे. नेक्स्ट आपल्या अदर जे स्टेप्स आहेत ते रेड मध्ये आपल्याला दिसत आहेत कारण ते आपण स्टार्टच केले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जेव्हा या ऑल स्टेप कंप्लीट होतील त्याच वेळेस आपलं रजिस्ट्रेशन झालं आहे आणि ज्या वेळेस आपण पेमेंट करू त्याच वेळेस आपण कन्सिडर करायचं की आपलं रजिस्ट्रेशन अँड पेमेंट कन्फर्मेशन झालं आहे. ज्याही विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन अँड कन्फर्मेशन होईल त्याच विद्यार्थ्यांना पुढील चॉईस या ठिकाणी फिलअप करता येणार आहे. या अनुषंगाने या ठिकाणी विद्यार्थी वाचू शकतात प्रत्येक गोष्ट तुम्हाला. यू हॅव सक्सेसफुली रजिस्टर्ड, काइंडली फिल डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म, कम्प्लीट द रजिस्ट्रेशन प्रोसेस. ठीक आहे, यामध्ये आपल्याला चेक करायचं आहे. आता यामध्ये आपल्याला एक एक डिटेल्स आपण या ठिकाणी फिल करणार आहोत. या फिल करत असताना फर्स्ट डिटेल्स तुम्हाला जी विचारली आहे हे तुमची बेसिक, की तुमचं जेंडर या ठिकाणी कुठलं आहे, नॅशनॅलिटी कुठली आहे, कॅटेगरी कुठली आहे आणि तुम्ही हँडिकॅप आहात का की नाही आहेत, आणि जर आपले वडील या ठिकाणी आर्मी मध्ये जर असतील किंवा डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये असतील तर त्या ठिकाणी तोही ऑप्शन विचारला आहे. आणि लक्षात घ्या इथे कन्फ्युजन होते विद्यार्थ्याचं. विद्यार्थ्यांनी नेहमी AFMC, तर याचं लॉंग फॉर्म जर पाहिलं आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज, जे आपलं पुण्याचं AFMC कॉलेज आहे, हा ऑप्शन या ठिकाणी दिला आहे. विद्यार्थ्यांना AFMC आहे काय, सिलेक्शन प्रोसेस कशी असते, किती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होते, सिलेक्शनचा क्रायटेरिया काय आहे, अशी इन डिटेल इन्फॉर्मेशन असलेले आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आपण 4 महिने अगोदर व्हिडिओ दिले नीटच्या एक्झामच्या अगोदर, ते जाऊन विद्यार्थी चेक करू शकतात. मग या डिटेलमध्ये विद्यार्थ्याला आणखी एक प्रश्न आहे की सर मी फॉर्म भरत असताना जनरल मध्ये फॉर्म भरला होता, मी जनरल मध्ये फॉर्म भरला होता, पण सध्या माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट अवेलेबल आहे, तर मला जनरल मधून या ठिकाणी कॅटेगरी मध्ये जाता येईल का? एक नाही बऱ्याच विद्यार्थ्यांचे असे या ठिकाणी सकाळपासून फोन आले होते, तर मला जनरल मधून कॅटेगरी मध्ये जाता येईल का? तर माझं या ठिकाणी उत्तर असेल ऍज पर MCC रूल्स रेग्युलेशन अनुसार आपल्याला जनरल मधून कॅटेगरी मध्ये कधी जाता येत नाही. पण एखादा विद्यार्थी जर OBC असेल, EWS असेल, SC असेल, ST असेल, अशा विद्यार्थ्याला कॅटेगरी मधून जनरल मध्ये जायचं असेल तर आपण मेक शुअर आपण जाऊ शकतात, याच्यात काही अडचण असणार नाहीये. ठीक आहे, यानंतर आपल्याला नेक्स्ट या जी प्रोसेस आहे या प्रकारे आपला फॉर्म दिसेल आणि यानंतर सेव्ह अँड आपल्याला सबमिट करून घ्यायचा आहे. सेव्ह अँड सबमिट करून घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी क्लास 12 अँड इक्विव्हॅलेंट डिटेल्स या ठिकाणी विचारले. हे महत्वाचं सेक्शन या ठिकाणी सुरुवात होते.
लक्षात घ्या विद्यार्थी पालकांना, जसं मी आज एमसीसीचा रजिस्ट्रेशन फॉर्म तुम्हाला दाखवत आहे, असाच फॉर्म स्टेट काउन्सिलिंगचा सुद्धा मी फक्त आणि फक्त पेड काउन्सिलिंगच्या ग्रुपवर देणार आहे, जेणेकरून आपल्याला कुठली अडचण येता कामा नये. यामध्ये ज्यावेळेस आपण फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करतो, सिलेक्ट स्टेट, सिलेक्ट स्कूल और स्टेट, यामध्ये विद्यार्थ्यांना जामिया इस्लामिक न्यू दिल्ली, एनसीटी या ठिकाणी दिल्लीचे जे ऑप्शन आहेत, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीचे ऑप्शन आहेत, हे आपल्या खास करून महाराष्ट्रातील जे महाराष्ट्र बोर्डचे विद्यार्थी आहेत आणि सीबीएसई बोर्डचे विद्यार्थी आहेत, या ऑप्शन मध्ये आपल्याला काही करायची आवश्यकता नाही, आपण डायरेक्टली अदर ऑप्शनला सिलेक्ट करू शकतात. या दोन्हीपैकी आपल्याला कुठलाच करायचा नाही, याच्यातला फक्त आपण अदर ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे. याच मध्ये लक्षात घ्या, याच डिटेल्स मध्ये आपण ज्यावेळेस एज्युकेशन डिटेल्स भरत असतो, यामध्ये आपल्याला एक विद्यार्थ्याचं पाहिलं आहे मी बऱ्यापैकी, ज्या विद्यार्थ्यांनी नीट फॉर्म भरला होता त्यावेळेस त्यांनी जे आपल्या आधार कार्डवर नाव टाकले त्या पद्धतीने फॉर्म भरला. पण आता या फॉर्म मध्ये ज्यावेळेस आपण क्वालिफिकेशन डिटेल्स भरत असू, नीटच्या ऍप्लिकेशनवर आपल्या आधार कार्ड प्रमाण दिसत आहे, पण ज्यावेळेस एमसीसी मध्ये विचारलं की ऍज पर युअर 12th मार्कशीट अनुसार भरायचं आहे, तर त्या ठिकाणी विद्यार्थ्याचं फर्स्ट नेम आहे, सॉरी लास्ट नेम आहे, फर्स्ट नेम देन मिडल नेम. तर विद्यार्थ्यांनी जसं कोणाचं झालं असेल तर जे आपल्या 12वीच्या मार्कशीटवर आहे त्याप्रमाणे या ठिकाणी भरणं योग्य राहील. बाकी अदर चॉईस फायनल डिसिजन तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात, पण जे मी रूल्स आहेत ते रूल्स तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. नेक्स्ट तुम्ही ज्या वेळेस या ठिकाणी या प्रोसेस सगळ्या कंप्लीट करताल, सगळ्या 12वीचे या ठिकाणी आपलं कॉलेजचं नाव, कॉलेजचा ऍड्रेस, कॉलेज नेम, आपला कॉलेजचा पिन कोड, ह्या सगळ्या गोष्टी सिलेक्शन करतात. त्या सिलेक्शन झाल्यानंतर आपण शेवटला आपल्याला मॅक्झिमम मार्क्स किती आहेत, ऑब्टेनेड मार्क्स किती आहेत, या डिटेल्स भरावं लागते. या डिटेल्स भरल्यानंतर त्याच पेजवर तुम्हाला असा एक कॉलम दिसेल. लक्षात घ्या, हा जो यातला पहिला पॉइंट आहे हा एक ऑब्जेक्शनेबल पॉइंट आहे. ज्याही विद्यार्थ्याला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल किंवा पालकाला याबद्दल कोर्ट केस करायची असेल तर करू शकतात. ऑब्जेक्शनेबल ऑप्शन काय याच्यामध्ये, ज्याही वेळेस आपलं नीट युजीचं इन्फॉर्मेशन ब्राउचर डिस्प्ले झालं होतं एंट्रन्स एक्झामिनेशन टायमिंगला, त्यावेळेस जो एम्स जिपमर एएफएमसीचा जो क्रायटेरिया होता हा या ठिकाणी जनरल आणि ईडब्ल्यू साठी 50% होता, आणि यानंतर एससी बीसी एसटी ओबीसी साठी 40% होता. हे आपल्या पेज नंबर समथिंग 102 वरती आपल्याला दिसून येईल. त्यानंतर आज ज्यावेळेस आपण एमसीसीचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन करतो एम्स साठी, त्या ठिकाणी हा क्रायटेरिया आपल्याला 60% दिसत आहे आणि अदर कॅटेगरीसाठी 50% दिसत आहे. मग हा क्रायटेरिया ज्यावेळेस एम्स इन्फॉर्मेशन बुक आली, एफएमसी बुक आली, तर यामध्ये आपल्याला या ठिकाणी डिस्प्ले झाला. तर जे विद्यार्थी पर्टिक्युलर एम्स साठी जायचं असेल, शॉर्ट बट स्वीट मध्ये सांगेल, त्या विद्यार्थ्यांना ईच सब्जेक्ट 60 मार्कच्या पुढे असावे, तरच आपण एम्स साठी इलिजिबल आहात. जर नसाल तर इलिजिबल नाही. कॅटेगरी असेल तर आपल्याला ईच सब्जेक्ट 50 मार्क्सच्या पुढे असणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर कॅन्डिडेट मस्ट बी फॉलोइंग इलिजिबिलिटी, कॅन्डिडेट मस्ट बी मीट. ठीक आहे. बाकी तुम्हाला या ठिकाणी इरेस्पेक्टिव्ह खाली काही डिटेल्स दिले आहेत वेगवेगळ्या कोर्सेसच्या, त्या आपण या प्रकारे फॉलो करू शकतात. जर आपल्याला स्टेट काउन्सिलिंग मध्ये जायचं असेल 50% आहे, म्हणजे फक्त या ठिकाणी एमबीबीएस आणि बीडीएस गव्हर्नमेंट साठी अथवा डीम युनिव्हर्सिटीसाठी जायचं असेल तर आपण या ठिकाणी सिलेक्शन करू शकतात. तर रूल्स रेग्युलेशन इलिजिबिलिटी खूप महत्वाची आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, ज्याही विद्यार्थ्यांना खूप लो मार्क्स आहेत पण आपलं मॅक्झिमम बजेट खर्च करायची ताकद असेल तर आपल्याला 170 जरी मार्क असेल तर एमबीबीएस मिळून द्यायची गॅरंटी हे माझी राहील. याची गॅरंटी मी देणार तुम्हाला. आपल्याकडे या ठिकाणी मार्क्स लो आहेत पण बजेट आपल्याजवळ चांगलं आहे तर आपलं एमबीबीएस कन्फर्म आहे. जर आपले मार्क्सही कमी आहेत, बजेटही कमी आहे, तर मग थोडंसं आपल्याला काहीतरी ऍडजस्टमेंट करावी लागणार आहे. आता यामध्ये नेक्स्ट पेज आपलं ओपन आहे, यामध्ये आपल्याला अप्लाय फॉर सेक्शन, अप्लाय फॉर सेक्शन मध्ये दरवर्षी आम्ही पाहतो विद्यार्थी इथंच चुका करतात. काय चुका करतात, ओपन स्टेट एम्स ऍज पर एम्स इलिजिबिलिटी बीएचयू ओपन जामिया वगैरे ऑल सिलेक्ट करतात, पण विद्यार्थी आपल्या मार्कानुसार आपल्याला काय पाहायचं असतं की गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज वेगवेगळ्या स्टेट मधलं, पण विद्यार्थी या ऑप्शनला सिलेक्ट करतात. त्या केसमध्ये विद्यार्थी जेव्हा चॉईस फिलिंग ओपन करतात आपल्याला हा फर्स्ट ऑप्शन दिसतच नाही किंवा त्याचे चॉईस दिसतच नाही. तर असं आपलं कन्फ्युजन होऊ नये याच्यासाठी जो अप्लाय फॉर ऑल करा किंवा बीएससी नर्सिंग स्किप करा. मी एक डेमो फॉर्म भरला होता त्याच्यामुळे मी ऑल या ठिकाणी केलंय, कारण मला वेगवेगळे तुम्हाला एक डिफरन्सेस दाखवायचे आहेत. यामध्ये अप्लाय फॉर ऑल इंडिया कोटा, अप्लाय फॉर ऑल इंडिया कोटा केल्यानंतर यामध्ये जेवढेही स्टेट आहेत त्या संपूर्ण स्टेट मधल्या गव्हर्नमेंट एमबीबीएस बीडीएसच्या या ठिकाणी सीट्सला आपल्याला अप्लाय करता येणार आहे. नेक्स्ट ऑप्शनला ज्यावेळेस आपण करू, आपल्या पूर्ण भारतातील
एम्स असतील, बीएचयू असतील, एएमयू असतील, जिपमर असतील, जामिया असेल, या सर्व कॉलेजच्या 100% सीटसाठी आपण पात्र राहणार आहोत. आणि ज्या विद्यार्थ्यांना नर्सिंगसाठी अप्लाय करायचे असे विद्यार्थी नर्सिंगचं ऑप्शन घेऊ शकतात. आणि महत्वाची गोष्ट आहे, जसे मगाशी बजेट बद्दल, ज्या विद्यार्थ्यांना डीम युनिव्हर्सिटीसाठी अप्लाय करायचंय ते विद्यार्थी या सेक्शनला क्लिक करू शकतात. आणि मी ऑलरेडी एएफएमसी ला सिलेक्ट केलं होतं, त्यामुळं बाय डिफॉल्ट माझं एएफएमसी या ठिकाणी आला आहे. ज्यांनी सिलेक्शन करणार नाही त्यांना हा मार्क येणार नाहीये, पण आपल्याला टिक इथं सुद्धा करता येऊ शकतं. ठीक आहे. आता यामध्ये विद्यार्थी पाहू शकतात, मी ज्यावेळेस कुठंच काही सिलेक्शन होतं, फक्त आर्म फोर्सेसला सिलेक्शन होतं, तर मला 500 रुपीज फीस पेड करायची होती. पण मी या ठिकाणी ज्यावेळेस नेक्स्ट स्टेपला जाईल, मी वरचा एक ऑप्शन सिलेक्ट करेन, तर मला जी फीस पेड करायची आहे हे 5,500 रुपये पेड करायचे. लक्षात घ्या, ओनली फॉर गव्हर्नमेंटसाठी, आणि कॅटेगरी स्टुडंट्स असतील तर 5,500 रुपये या ठिकाणी फीस लागेल. ज्यावेळेस मी वरचे तिन्ही ऑप्शन सिलेक्ट करेन, पण तिन्ही ऑप्शन हे सर्व गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, तर मला फीस हे फक्त 5,500 लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी फर्स्ट दोन ऑप्शन कंपल्सरी सिलेक्ट करावं, ज्यांना एम्स पण जायचं आणि आपल्या एमबीबीएसच्या गव्हर्नमेंट कॉलेजसाठी पात्र राहायचं आहे. नंतर ज्यावेळेस आपण फोर्थ नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करू, लक्षात घ्या, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ सिलेक्ट करू, तर त्या ठिकाणी आपल्याला जे फीस दाखवत आहे हे फीस आहे 2,05,000 रुपये. बरोबर आहे, हे जे फीस दाखवत आपल्याला 2,05,000 रुपये एवढी आपल्याला फीस दाखवली जात आहे. कारण का, आपण डीम साठी सिलेक्शन केलं. मग यामधले जे काय आपण 2,05,000 रुपये भरत आहेत, हे 2,05,000 रुपयामध्ये जर आपलं एखाद्या कॉलेजला ऍडमिशन झालं आणि आपण या ठिकाणी फ्री एक्झिट घेतलं, तर याच्यातले 2,00,000 रुपये वापस भेटणार आहेत. समजा आपलं ऍडमिशन नाही झालं तर आपल्याला त्याही केसमध्ये 2,00,000 रुपये वापस भेटणार आहेत. पण जर आपण एखाद्या कॉलेजला थर्ड राऊंडला ऍडमिशन घेतलं, त्याचे रूल्स रेग्युलेशन मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल की काय प्रकारे आपलं डिपॉझिट वापस येणार नाहीये, तर आपले हे 2,05,000 रुपये सुद्धा लॅप्स होऊ शकतात. त्यामुळं याचे बेसिक रूल्स रेग्युलेशन लक्षात घेऊनच आपण त्या त्या कॉलेजच्या डीम युनिव्हर्सिटीसाठी प्राधान्य द्यायचं आहे. लक्षात घ्या, विदाउट एनी रूल्स रेग्युलेशन आपण या प्रोसेसमध्ये जास्त काही करायचं नाहीये. लक्षात घ्या, ज्यावेळेस आपली पेमेंट होईल, पेमेंट होण्याच्या अगोदर विद्यार्थी पालकांना अजून एक या ठिकाणी स्टेप येणार आहे. या स्टेप मध्ये विद्यार्थी पाहू शकतात, आपल्याला ज्यावेळेस आपला पूर्ण फॉर्म भरू, फॉर्म भरल्यानंतर आपल्याला फॉर्मचा एक प्रिव्ह्यू येणार आहे, तो आपण या ठिकाणी प्रिव्ह्यू पाहू शकतो. त्यामध्ये इन डिटेल एक पीडीएफ मी डाउनलोड केली आहे. या पीडीएफ मध्ये तुम्हाला दिसत आहे, पहिल्यांदा ज्या डिटेल्स आपण भरल्या त्या दिसत आहेत. त्यामध्ये नीटचा रोल नंबर आहे, नीटचा ऍप्लिकेशन नंबर आहे, कॅन्डिडेट नेम आहे, त्यामध्ये काय फादर नेम आहे, मदर नेम आहे, जेंडर आहे. इन केस या स्टेप मध्ये जर आपला फॉर्म भरताना काही चूक झाली तर आपण बॅक जाऊन या स्टेप मध्ये करेक्शन करून घेऊ शकतो. जर फॉर्म भरत असताना काही चूक झाली तर आपण बॅक जाऊन याच्यामध्ये आपण डेफिनेटली करेक्शन करून घेऊ शकतो. जर काही या ठिकाणी विद्यार्थ्यांना फोटो एक दिसेल, आता विद्यार्थी म्हणतील मी तर फोटोही अपलोड केला नाही, तर माझा फोटो कसा काय या ठिकाणी दिसत आहे. लक्षात घ्या, जो आपला फोटोग्राफ दिसेल हा फोटोग्राफ आपला जो आपण नीट ऍप्लिकेशनला दिलाय तो आपल्याला या ठिकाणी हा फोटोग्राफ दिसणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला दिसून येईल की आपण जोही डेटा भरला, एज्युकेशन डिटेल्स डेटा, त्यानंतर आपण जेही मार्क्स भरले ते सर्व डिटेल्स आपल्याला एकदा व्यवस्थित चेक करायचे आणि मगच आपल्याला फायनल कन्फर्मेशन करायचं आहे. इन केस काही पेंडिंग असेल तर आपण या ठिकाणी प्रिव्ह्यू मध्ये वापस जाऊन आपला जोही डेटा आहे तो या ठिकाणी करू शकतो. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. जर काही अडचणी असतील, काही क्वेश्चन असतील, आपण कमेंट्स मध्ये विचारा. ऍज सुन ऍज पॉसिबल मी त्याचे सुद्धा आन्सर द्यायचा प्रयत्न करणार आहे. नेक्स्ट आपल्याला याच ठिकाणी ज्यावेळेस आपली पेमेंट वगैरे होईल, पेमेंट कशी होणार आहे, काय होणार आहे ते पण मी तुम्हाला इन डिटेल देईन. समजा इन केस पेमेंट जरी नाही केली तर आपल्याला या ठिकाणी चॉईसचा ऑप्शन या ठिकाणी दिसेल आणि त्यामध्ये एक मेसेज काय येईल, विदाउट रजिस्ट्रेशन फीस पेमेंट चॉईस फिलिंग इज नॉट अलाउड. तुम्हाला रजिस्ट्रेशन तर झालं, पण जोपर्यंत तुम्ही या ठिकाणी पेमेंट करणार नाही तोपर्यंत तुम्हाला चॉईस फिलिंग साठी अलाउ केलं जाणार नाही. यामध्ये अजून एक महत्वाचा पार्ट आहे, जे विद्यार्थी चारही ऑप्शन सिलेक्ट करतील त्यांच्यासाठी खूप जास्त चॉईसेस दिसतील. जे विद्यार्थी एक दोन ऑप्शन सिलेक्ट करतील तर हा चॉईसचा डिफरन्सेस त्या ठिकाणी येतील. आणि नंतर जे आता 16 तारखेपासून ज्या विद्यार्थ्यांची चॉईस फिल्ड आहे, फिल्ड मध्ये फील्ड चॉईसेस दिसतील. ज्या विद्यार्थ्यांनी अजून चॉईसेस फिल केले नाही त्या अनफिल्ड मध्ये दिसतील आणि चॉईस लॉकिंग स्टेटस सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून जाणार आहे.
ठीक आहे. तर हे स्टेटस ज्यावेळेस आपलं चॉईस फिलिंग होईल त्यावेळेस आपल्याला पूर्ण या ठिकाणी डॅशबोर्डवरती सुद्धा या गोष्टी क्लिअर आपल्याला दिसून येणार आहे. ते सुद्धा मी तुम्हाला एखादा चॉईस फिलिंगचा डेमो सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. कशा पद्धतीने चॉईस फिलिंग करायच्या, कसे ऑर्डर्स या ठिकाणी बनवायचे, की जे करून आपल्याला चांगलं या ठिकाणी एम्स मिळवता यावं अथवा एखादं चांगलं गव्हर्नमेंटचं कॉलेज मिळवता यावं या दृष्टिकोनातून तुम्हाला या सुद्धा प्रोसेस बद्दल माहिती दिली जाणार आहे. नेक्स्ट आपल्याला जे काही आपण चॉईसचे ऑप्शन्स पाहतात यानंतर विद्यार्थ्यांना असे कंप्लीट झाल्यानंतर व्हेरिफिकेशन अशा प्रकारे पे रजिस्ट्रेशन फीस, कॅन्डिडेट प्रोफाईल मध्ये आपली प्रोफाईल आपण चेक करू शकतो. अवेलेबल चॉईस, चॉईस फिलिंग, चॉईस लॉकिंग आणि जे दुसरे ऑप्शन देत आहेत सीट अलॉटमेंट रिझल्ट. जर आपण राऊंड 1 चा फॉर्म भरला, राऊंड 1 ला आपला एखादी चॉईस मिळाली तर जो चॉईस अलॉटेड आहे या ठिकाणी आपल्याला रिझल्ट दिसणार आहे. नाही मिळाली आपल्याला काही दिसणार नाहीये. त्याच्या खाली आपल्याला वेव डाउनलोड लेटर, जर आपल्याला चॉईस मिळाली असेल तरच आपलं हे लेटर डाउनलोड होईल, अन्यथा लेटर डाउनलोड होत नाही. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपल्याला ऑनलाईन पेमेंट. ऑनलाईन पेमेंट आपण 3 ते 4 माध्यमातून करू शकतो. नेट बँकिंग आहे, युपीआय पेमेंट आहे, डेबिट कार्ड पेमेंट आहे. सोबत या ठिकाणी क्रेडिट कार्ड पेमेंट सुद्धा आहे. त्यासाठी आपलं ऑनलाईन पेमेंट ऍग्री करून आपल्याला पुढील प्रोसेस करावं लागेल. या चारही पैकी आपल्याला ज्या पोर्टलवरून घ्यायचे रजिस्ट्रेशन फी, ज्या बँकेच्या मीडियम मधून आपल्याला भरायचे ते आपण मीडियम सिलेक्ट करू शकतो आणि सिलेक्ट करून या ठिकाणी आपण या पेमेंट सेक्शन वरती येऊ शकतो. या ठिकाणी एक विद्यार्थी पालकांना महत्वाची गोष्ट सांगायची आहे, एक ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया. याच्यामध्ये आपण जे पेमेंट करतात बऱ्याच वेळेस असं पाहतो आम्ही 10 पैकी एखाद्या विद्यार्थ्याची पेमेंट फेल सुद्धा जात असते. लक्षात घ्या, 10 पैकी एखाद्या विद्यार्थ्याची पेमेंट फेल सुद्धा जात असते. मग हा प्रॉब्लेम भरणाऱ्याचा आहे का किंवा प्रोसेस करून देणाऱ्याचा आहे का? तर हा प्रॉब्लेम भरणाऱ्याचा पण नाही, प्रोसेस करून देणाऱ्याचा पण नाही. कारण का हा एखाद्या वेबसाईट वरती काही ग्लिच आली किंवा एखाद्या वेळेस नेट प्रोसेस स्लो असेल तरी पण हा प्रॉब्लेम येऊ शकतो. दुसरी गोष्ट आहे, बऱ्याच वेळेस विद्यार्थी अकाउंटून कटतात पैसे, वेबसाईटला जमाच होत नाहीत. जोपर्यंत वेबसाईटला पैसे जमा होत नाही तोपर्यंत आपल्याला या पेमेंटला अप्रुव्हल करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, काही वेळेस विद्यार्थ्यांना असे प्रॉब्लेम्स येतात, त्यामुळे मी क्लॅरिटी सांगत आहे. यामध्ये आपण पाहू शकता युपीआय पेमेंट, नेट बँकिंग, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड यापैकी आपण कुठल्याही मीडियम मधून आपलं पेमेंट करू शकतात. शक्यतो विद्यार्थ्यांनी जे क्रेडिट कार्ड पेमेंट आहे हे पेमेंटला आपण अवॉइड केलं तर आपल्यासाठी खूप जास्त या ठिकाणी चांगलं असणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला 2,05,000 दिसत आहे. हे आपण या ठिकाणी एक मॅनेजमेंट ऍडमिशन बद्दल किंवा आपण एक मॅनेजमेंटची केस घेतली याचा मी तुम्हाला एक डेमो तुम्हाला दाखवला आहे. विद्यार्थ्यांना जशाही याच्यातनं अप्लाय करायचं त्यानुसार आपले फीसेस आहेत. कॅटेगरी असेल, फक्त गव्हर्नमेंट कोटा असेल 5,500 लागतील, ओपन असेल तर 11,000 फीस लागेल, डीम युनिव्हर्सिटी जायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी 2,05,000 फीस लागेल. ठीक आहे. तर या प्रकारे आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. उद्यापासून चॉईस फिलिंग करायची आहे. यामध्ये काही अडचणी असेल कमेंट्स मध्ये विचारा. ऍज सुन ऍज पॉसिबल मी तुम्हाला याची इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. या संदर्भात विद्यार्थी पालकांना काही अडचणी कमेंट्स. दुसरी गोष्ट, बरेच असे विद्यार्थी आहेत की खूप चांगले मार्क्स आहेत पण एक इन्फॉर्मेशन या विद्यार्थ्याचा लॉस होतो. तर खरंच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जर इन्फॉर्मेशन समजली असेल किंवा इन्फॉर्मेटिव्ह इन्फॉर्मेशन वाटत असेल तर आपण चॅनल सबस्क्राईब करू शकता. पण जे खरंच गरजू विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना सुद्धा शेअर करू शकतात. कारण का शेअर केल्यानंतर विद्यार्थ्यांना कळून जाईल की खरंच ही बरेच ठिकाणी या ठिकाणी ऍक्च्युअल इन्फॉर्मेशन सुद्धा प्रोव्हाइड होते विदाउट एनी कॉस्ट. जसं मी आज इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलंय मेडिकलच्या स्टार्टिंग पासून म्हणजे फर्स्ट डे पासून जोपर्यंत आपले स्ट्रे वॅकन्सी स्पॉट राऊंड होत नाहीत तोपर्यंतची सर्व इन्फॉर्मेशन आपल्या चॅनलवरती मी उपलब्ध करून देणार आहे. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग स्टुडंट्स एट माय चॅनल.